2 ग्लास पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवलंय. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालून पाणी गरम करायचं. 1 वाटी सोयाबीन घालायचे, 2 सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या आणि पाण्याला उकळी काढायची. उकळी आली की 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. सोयाबीन मऊ होईपर्यंत शिजवायचे. शिजवलेले सोयाबीन स्ट्रेनरमधून गाळून घ्यायचे. संपूर्ण पाणी पिळून यातलं बाजूला काढून घ्यायचं. सोयाबीन थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. संपूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर भरड करायची. गॅसवरती पॅन गरम झाला की 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलाय तो घालायचा. 1 शिमला मिरची बारीक कट करून घेतली ती घालायची. थोडंसं मीठ घालायचं. भरड झालेली सोयाबीनचं आहे ते घालून घ्यायचं. अर्धी वाटी किसलेलं गाजर घालून घ्यायचं. एकसारखं मिक्स करायचं. धने पावडर, हळद, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, पांढरे तीळ, थोडंसं मीठ, लिंबाचा रस घालून मसाला संपूर्ण खरपूस होईपर्यंत परतायचा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. सुरुवातीला मी गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं. याचे लहान लहान आकाराचे उंडे करायचे. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीला सारण भरतो त्या पद्धतीने हे सारण यामध्ये भरायचं. जाडसर पराठे लाटून घ्यायचे. तव्याला तूप लावायचं. पराठे दोन्ही बाजूने खरपूस